वाहतूक नियंत्रण करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन करण्यासाठी वाहतूक विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। पोलीस उपआयुक्त वाहतूक विभाग ठाणे शहर यांनी 17 सप्टेंबर पासून शहरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी जाहीर केली आहे। पुढील 3 दिवस म्हणजे 17 ते 19 सप्टेंबर 2025 या काळात 20 चाकी आणि त्यापेक्षा जास्त अवजड वाहने ठाणे शहरात प्रवेश करू शकणार नाहीत। या निर्णयामुळे शहरातील अनेक प्रमुख मार्गावर वाहतूक बदल होणार असून वाहन चालकांनी याची नोंद घेणे आवश्यक आहे। कोपरी नाका, कासारवडवली येथे पोलीस तैनात। या आदेशानुसार मुंबई, नवी मुंबई आणि घोडबंदरहून येणाऱ्या अवजड वाहनांना ठाणे शहरात येण्यापासून रोखले जाणार आहे। कोपरी नाक्याजवळ आणि कासारवडवली येथे पोलिसांचे विशेष पथक तैनात करण्यात आले आहे। ही वाहने शहरात न येता पूर्व द्रुतगती मार्गावरून आणि घोडबंदर रस्त्यावरूनच पुढे जातील। अवजड वाहने ठाण्यात येऊ न देण्याचा निर्णय याचप्रमाणे कळवा, मुब्रा, नारपोली, भिवंडी आणि कोळगाव येथील प्रवेश मार्गावरही अवजड वाहनांसाठी नो एंट्री असेल। मुंबईहून येणारी वाहने शिळफाटा मार्गे, मुब्राहून येणारी वाहने बायपास मार्गे आणि नाशिक, वाडा तसेच भिवंडीहून येणारी वाहने बायपासचा वापर करून शहराबाहेरूनच जातील। या बदलांमुळे शहराच्या रस्त्यावरील भार कमी होईल अशी अपेक्षा आहे। ठाण्यात अवजड वाहनांना कुठे असेल प्रवेश बंद? आनंदनगर चेकनाका, मुंबई आणि नवी मुंबईकडून आनंदनगर चेकनाका मार्गे ठाणे शहरात येणाऱ्या सर्व अवजड वाहनांना कोपरी वाहतूक उपविभागाच्या हद्दीत आनंदनगर चेकनाका येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे। नीरा केंद्र आणि गायमुख घाट, मुंबई विरार आणि वसईकडून घोडबंदर रोडने येणाऱ्या नीरा केंद्र आणि गायमुख घाट, मुंबई विरार आणि वसईकडून घोडबंदर रोडने येणाऱ्या सर्व अवजड वाहनांना कासारवडवली वाहतूक उपविभागाच्या हद्दीत नीरा केंद्र आणि गायमुख घाट येथे प्रवेश बंद आहे। मॉडेला चेकनाका, मुंबईहून LBS रोड मार्गे ठाण्यात येणाऱ्या सर्व अवजड वाहनांना वागळे वाहतूक उपविभागाच्या हद्दीत मॉडेला चेकनाका येथे प्रवेश बंद असेल। विटावा जकात नाका, बेलापूर ठाणे रोड आणि विटावा जकात नाका मार्गे कडव्याच्या दिशेने येणाऱ्या सर्व अवजड वाहनांना कडवा वाहतूक उपविभागाच्या हद्दीत विटावा जकात नाका येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे। दहिसर, मोरी, महापे, नवी मुंबई आणि शिळफाटा येथून ठाणे आणि कल्याणकडे येणाऱ्या सर्व अवजड वाहनांना मुब्रा वाहतूक उपविभागाच्या हद्दीत पूजा पंजाब हॉटेल आणि दहिसर, मोरी येथे प्रवेश बंद राहील। चिचोटी, वसई रोड, गुजरातवरून चिचोटी नाका मार्गे नारपोली वाहतूक विभागाच्या हद्दीत येणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना नारपोली वाहतूक उपविभागाच्या हद्दीत 72 गाडा, चिंचोडी, वसई रोड येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे। भिवंडी वाहतूक उपविभाग, वाडा रोड, नदी नाका, पारोड फाटा, धामणगाव आणि जांभोळी पाईपलाईन नाका मार्गे भिवंडी शहरातून येणाऱ्या अवजड वाहनांना भिवंडी वाहतूक उपविभागाच्या हद्दीत प्रवेश बंद असेल। वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे की हा आदेश 17 सप्टेंबर पासून ते 19 सप्टेंबर पर्यंत लागू असेल। या नियमाचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल। वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे वाहन चालकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करून पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण, ठाणे, मुंबई।